हे स्क्विड आणलेले आहे हाफ KG. हे अर्धा किलो आहे प्रॉन्स. आणि हे एक काय बोलतात ते मग भरून हे घेतलेले आहेत तिसरे. तर हे आपण आता बनवूयात. कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल रुपाली नाईक ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आम्ही जातो आहोत फेमस आपलं बेतीम फिश मार्केटला. फिश मार्केट एक्सप्लोअर करायला आणि तिथून बघू कोणते फिश आपल्याला तिथे फ्रेश भेटतात. तर आपण जाऊ. आता संध्याकाळचे 4:30 वाजले आहेत. 5-5:30 होतील जायला. तर तिकडे जाऊ आणि आपण फिश घेऊ. काय काय घेऊ ते बघू. चला. सौ तरह के लोग ले लो, कहने में हर्ज क्या है, सौ तरह के लोग ले लो. इतकं नशीब खराब आहे की फिश मार्केट बंद आहे, पण तरी पण इथे बाहेर आहेत, तिथे घेऊया आपण. बांगडे कसे? हाँ 300 रुपये किलो. और ये प्रॉन्स 350 kg. ये वाले ये प्रॉन्स खातलं तू नाही खायचं काय होया तुका? 250 किलो. और ये मैक्रेल हाफ KG दे दो. ये मैक्रेल हाफ KG दे दो. हाँ ना बड़ा साइज. फ्रेश दे. हाँ अच्छा दाल. नहीं वो भी नहीं चाहिए. डाल रे अच्छा डाल. खुद को ले रहा है ऐसा सोच के डाल. आपचे किती सांगितलं ना? ते गोबी मी हे स्क्विड आणलेले आहे हाफ KG. हे अर्धा किलो आहे प्रॉन्स. आणि हे एक काय बोलतात ते मग भरून हे घेतलेले आहेत तिसरे. तर हे आपण आता बनवूयात. आता मी हे सगळं सुट्टीवरून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. हां हे बघा माकले साफ करून झालेले आहेत पूर्णपणे आणि स्वच्छ पण केले आहेत. उषाने केले आहे आणि आता ती प्रॉन्स साफ करते. प्रॉन्स आणि इकडे मी हे तिसरे साफ करते. तिसरे सुद्धा ऑलमोस्ट झालेले आहेत. आणि आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. बारके आता भाकरी बनवत आहे. मला येत नाही त्याच्यामुळे. किती केलं गो भाकरी? एक झाली. ही दुसरी करता, तिसरी बनवत्या आणि ही चौथी 5वी. फ्लिप पाणी लायतात ना वर असं. तांदळाची भाकरी आणि मस्तपैकी बेत तुमका मी लास्टाक दाखवते. दीदी व्हिडिओ पण पाठवते. थापता येतात माका येणार नाही बरे मग थापतो. ही आहे आमची प्यारी प्यारी स्वीटी. इथे बघ इथे बघ इथे बघ. आँखों में फैला काजल, आँखों से करके घायल. हे आपले तिसरे हे भाता ब्राईटनेस कमी करत आहे. हे आपले माखले असे आणि हे प्रॉन्स, हे भाकरी. हे बघा की आमच्या बारक्याने भाकरी बनवली आहे. मी तिसरे बनवले आणि हे स्क्विड उषाने बनवले आणि हे प्रॉन्स रवा फ्राय आणि भात. आणि अशा प्रकारे आपलं
ताट सजलेलं आहे आणि आता आपण जेवू. एक नंबर. फर्स्ट टाइम खाल्ले तिने प्रॉन्स. मस्त बनवले तिने. टेस्टी आहे. आम्ही जेवलो आणि डायरेक्ट झोपून गेलो. सो आपला व्लॉग एंड करायचा मी विसरून गेली. तर माझी जी फ्रेंड आहे उषा, तिला थोडं कॅमेरासमोर बोलता येत नाही आता थोडं माझ्यासोबत राहून ती शिकेल नंतर मग बरा बोलता आला नंतर. सो आत्तासाठी स्किप दिस पॉईंट. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्हाला असेच नवनवीन ब्लॉग बघायचे असतील तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.